Good morning, all of you. In the previous lecture, we discussed all the syllabus of numerical method first and numerical method second. BSc ECS या कोर्सच्या सेमिस्टर फर्स्टला आपल्याला मॅथमॅटिक्सचे दोन पेपर्स आहेत, न्यूमेरिकल मेथड फर्स्ट आणि न्यूमेरिकल मेथड सेकंड. याचे जे काही सिलेबस आहे ते सिलेबस आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेला आहे. त्या सिलेबसला लागणारे जे काही रेफरन्स बुक्स आहेत त्या रेफरन्स बुकची पण नावं आपण लास्ट टाइम डिस्कस केली होती. टेक्स्ट बुकची पण नावं आपण लास्ट टाइम डिस्कस केली होती. रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक आणि पूर्ण सिलेबस काय आहे हे आपण डिस्कस केला होता. तर सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड. पैकी आपण पहिल्यांदा पेपर फर्स्ट चालू करण्याच्या ऐवजी पेपर सेकंड चालू करणार आहोत. ओके, पेपर फर्स्ट आपण पेपर सेकंड नंतर घेणार आहोत. आता पेपर सेकंड मध्ये ॲज पर आवर लास्ट लेक्चर डिस्कशन 3 टॉपिक्स आहेत. त्या 3 टॉपिक पैकी पहिला टॉपिक आहे आपला इंटरपोलेशन. त्याच्या अगोदर एक सूचना आहे, आपल्याला न्यूमेरिकल मेथड्स या पेपरसाठी कॅल्क्युलेटरची आवश्यकता आहे. ओके, म्हणजे आपल्याला सायंटिफिक कॅल्क्युलेटर घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला पहिल्या लेक्चरला सायंटिफिक कॅल्क्युलेशनची गरज नाहीये. आपण जसे लेक्चर्स पुढे पुढे जातील तसं आपल्याला सायंटिफिक कॅल्क्युलेटरची पण आवश्यकता भासणार आहे. तर प्रत्येकाने सायंटिफिक कॅल्क्युलेटर पण जवळ बाळगा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपलं लेक्चर चालू असताना तुम्ही काही नोट्स काढू शकता किंवा तुम्ही काही ड्राफ्टिंग करू शकता. काही तुम्हाला इम्पॉर्टंट, तुम्हाला जे काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात किंवा ज्या काही आपले लेक्चर्सचे शॉर्ट हँड नोट्स तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणजे काही डेफिनेशन्स असतील, काही सिम्बॉल्स असतील किंवा काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील की ते तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्यामुळे डेफिनेटली आपण जेव्हा आपलं लेक्चर स्टार्ट होणार आहे, लेक्चर बसत असताना आपण जसं क्लासमध्ये बसतो आपली नोटबुक घेऊन, तसंच प्रत्येकाने आपली नोटबुक घेऊन बसायचं आहे की जेणेकरून आपले जे काही लेक्चर्सचे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स तुम्हाला नोट डाऊन करता येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे नोट डाऊन करण्यासाठी नोटबुक, प्रत्येकाने नोटबुक घेऊन बसा. आपण नोट्स नंतर प्रोव्हाइड करणार आहोतच. ओके, नोट्स मे बी PDF स्वरूपात असतील किंवा लिखित स्वरूपात असतील. आपण नंतर नोट्स प्रोव्हाइड करणार आहोतच. ओके, पण त्याच्या अगोदर सुरुवातीला तुम्हाला स्टडी मटेरियल म्हणून, अभ्यास करण्यासाठी म्हणून तुम्ही स्वतःच्या नोट्स किंवा शॉर्ट हँड नोट्स डेव्हलप करू शकता. कारण आपल्याला आता नो डाऊट आपण युट्यूबला लेक्चर अपलोड करतोय, तुम्ही पाहिजे तेव्हा ते पाहू शकता. डझंट मॅटर, पाहिजे तेव्हा तुम्ही पाहू शकता. पण आपल्या स्वतःच्या हँड रायटिंगमध्ये नोट्स तुम्ही स्वतः प्रिपेअर करू शकता. त्यासाठी लेक्चर चालू असतानाच जर तुम्हाला कोणते मुद्दे एखादे इम्पॉर्टंट वाटत असेल किंवा एखादी डेफिनेशन नोट डाऊन करावंसं वाटत असेल किंवा एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचं असेल किंवा एखादा सिम्बॉल लक्षात राहण्यासाठी तो विसरू नये म्हणून तुम्ही डेफिनेटली नोट्स तयार करू शकता. त्यासाठी प्रत्येकाने लेक्चरला येत असताना किंवा लेक्चरला बसत असतानाच आपण नोटबुक जवळ असणं गरजेचं आहे. ओके, एक वही तुमच्या जवळ असू द्या की जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग नंतर जेव्हा आपण लेक्चर्स बघणार आहोत रिपीटेडली, त्यावेळेस त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. ओके, नाऊ लेट अस स्टार्ट. काल डिस्कस केला आपण, दोन्ही पेपरचे सिलेबस आपण डिस्कस केलेले आहेत. त्यापैकी आपण पहिल्यांदा न्यूमेरिकल मेथड सेकंड म्हणजे सेकंड पेपर आपण स्टार्ट करणार आहोत. पहिला पेपर आपण मुद्दाम पहिल्यांदा घेतलेला नाहीये. कारण का, तर पहिल्या पेपरमध्ये मॅट्रिक्स हा टॉपिक आहे आणि आपल्याला माहिती आहे 12thला ज्यांना मॅथमॅटिक्स हा विषय होता, म्हणजे ज्यांचा ए ग्रुप होता, तेव्हा मॅट्रिक्स फॅमिलियर आहे. मॅट्रिक्सचे कॅल्क्युलेशन कसे करायचे वगैरे ते सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या BCS या कोर्सला आपल्या कॉलेजमध्ये जेवढे ए ग्रुपचे विद्यार्थी ऍडमिशन घेतात किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी बी ग्रुपचे ऍडमिशन घेत असतात. आणि बी ग्रुपला मॅथमॅटिक्सचा विषय नसतो. त्यामुळे डेफिनेटली मॅट्रिक्सची संकल्पना काय आहे ते बी ग्रुपवाल्या स्टुडंटला काही माहीत नसतं. आणि त्यावेळेस डायरेक्ट मॅट्रिक्सचे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मॅट्रिक्सचे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करत असतो तेव्हा डेफिनेटली त्या मुलांना, बी ग्रुपवाल्या मुलांना मॅट्रिक्सचे कॅल्क्युलेशन थोडी अवघड जातात. त्यामुळे डेफिनेटली पहिल्यांदाच त्यांचा कॉन्फिडन्स लूज व्हायला नको. ओके, नंतर जसं जसं आपले लेक्चर्स होतील, जसं आपण मॅथमॅटिक्स शिकू तसं आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होणारच आहे. पहिल्यांदाच त्यांना मॅट्रिक्सच्या कॅल्क्युलेशनला फेस करायला लागू नये यासाठी आपण पहिल्यांदाच हे केलेलं आहे. पहिल्यांदाच
स्क्रीन गेली गेली स्क्रीन ओके. पहिल्यांदाच त्यांना मॅथमॅटिक्स मधल्या मॅट्रिक्सची कॅल्क्युलेशन्स करावे लागू नयेत यासाठी आपण पहिल्यांदा पेपर नंबर 2 बघतोय. ओके. आता 12वीला मॅथमॅटिक्स आहे किंवा नाही याचा या बीएससी ईसीएस फर्स्ट मधल्या मॅथमॅटिक्सशी काही संबंध नाहीये. ओके. बिग ग्रुप वाले स्टुडंट ओके ज्यांचा मॅथमॅटिक्स नाहीये आपल्याला मॅथमॅटिक्सचे 2 पेपर या सेमेस्टरला शिकायचे 2 पेपर सेकंड सेमेस्टरला शिकायचे आहेत. फक्त सध्या मॅथमॅटिक्स या पेपरची आयडेंटिटी म्हणजे काय असेल ॲज पर न्यू सब्जेक्ट. ओके. म्हणजे 12thला मॅथमॅटिक्स असू द्या किंवा 12thला मॅथमॅटिक्स नसू द्या 12thला ज्यांचा मॅथमॅटिक्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे 4ही पेपर्स नवीनच असतील. न्यूमेरिकल मेथड असू द्या किंवा पुढच्या सेमिस्टरचा डिस्क्रीट स्ट्रक्चर असू द्या या सगळ्यांसाठी हे पेपर टोटली नवीनच असतील. म्हणजे या पेपरची आयडेंटिटी म्हणजे फक्त काय ॲज अ न्यू सब्जेक्ट. तुम्ही पहिल्यांदा सी लँग्वेज किंवा सीपीबी लँग्वेज 11th स्टँडर्ड किंवा 12th स्टँडर्ड झालेली आहे का? ए ग्रुप असू द्या किंवा बी ग्रुप असू द्या. तुम्ही 11वी 12वी मध्ये कुठं इलेक्ट्रॉनिक्सचा विषय शिकलेला आहात का? नाही. ओके. तसंच कॉम्प्युटर फंडामेंटल्स किंवा सी लँग्वेज आणि सीपीपी लँग्वेज हे विषय तुम्ही सिलेबसमध्ये शिकलेला आहात का 11वी आणि 12वीला? ए ग्रुप असू द्या किंवा बी ग्रुप असू द्या शिकलेला आहात का? नाही. जसे हे विषय आपण प्रिव्हियसली शिकलेलो नाहीये ते आता आपल्याला ॲज अ न्यू सब्जेक्ट म्हणून शिकायचे आहेत. तसंच मॅथमॅटिक्स या पेपरची आयडेंटिटी काय असेल तर मॅथमॅटिक्स हा पेपर फक्त ॲज अ न्यू सब्जेक्ट एवढीच त्याची आयडेंटिटी असेल. त्याची डिफिकल्टी लेवल काय आहे किंवा माझा मॅथमॅटिक्स 12वीला नाहीये याचा आणि या मॅथमॅटिक्सचा काही संबंध येत नाही. जे काही आपल्याला मॅथमॅटिक्स शिकायचं आहे ते पूर्णपणे नवीनच शिकायचं आहे. याला लागणारा बेस आपला कुठेही 11th किंवा 12th स्टँडर्ड मध्ये झालेला नाही. म्हणजे जसं ए ग्रुप वाल्यांना सुद्धा हे सगळं मॅथमॅटिक्स हे नवीनच असेल. ओके. ए ग्रुप वाल्यांसाठी सुद्धा हे पहिल्यांदा कधीही झालेलं नसेल. म्हणजे जसे ए ग्रुप वाले ब्लँक आहेत ओके अगोदरचा सिलेबस त्यांचा कोणताही झालेला नाही तसे बी ग्रुप वाले सुद्धा ब्लँक आहेत. म्हणजे आयदर यू हॅव मॅथमॅटिक्स ॲट 12th लेवल ऑर नॉट. That doesn't matter in this particular paper or particular syllabus of BSc ECS. ओके. म्हणजे या आपल्या BSc ECS च्या सिलेबसचं जे काही मॅथमॅटिक्सचे पेपर्स आहेत 4 पेपर्स यांचा बेस कुठेही 12thच्या मॅथमॅटिक्सशी किंवा कुठेही 11thच्या मॅथमॅटिक्सशी नाहीये. काही टॉपिक मध्ये आपल्याला 12वीचा किंवा 11वीचा मॅथमॅटिक्सचा विषय थोडासा घ्यायचा आहे ते ज्या त्या वेळेस आपण ते सगळं 11वीचं किंवा 12वीचं मॅथमॅटिक्स रिकॉल करणार आहोत. म्हणजे इन पर्टिक्युलर फॉर बी ग्रुप स्टुडंट हे मी पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंटसाठी सांगतोय. मॅथमॅटिक्स आहे म्हणल्यानंतर घाबरून जायचं नाही. ओके. मॅथमॅटिक्स आणि आतापर्यंतचा अनुभव आमचा असा सांगतो की ए ग्रुप वाल्या विद्यार्थ्यांपेक्षा बी ग्रुप वाले विद्यार्थी मॅथमॅटिक्स या पेपरमध्ये जास्त मार्क पाडलेले आहेत. आतापर्यंत पाडलेले आहेत. तुमच्या बॅचला पण ते पडावेत डेफिनेटली पडावेत. कारण बी ग्रुप वाले स्टुडंट ॲज कम्पेअर टू ए ग्रुप वाले स्टुडंट मॅथमॅटिक्सचा अभ्यास थोडासा जास्त सिरियसली करतात थोडासा जास्त करतात. त्याच्यामुळे डेफिनेटली त्यांचा रिझल्ट हा ए ग्रुप वाल्यांपेक्षा नक्कीच चांगला असतो. याचा अर्थ ए ग्रुप वाल्यांचा डाऊन असतो असं मला म्हणायचं नाहीये. ओके. मी फक्त बी ग्रुप वाल्यांचा कॉन्फिडन्स रेस करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ए ग्रुप असू द्या किंवा बी ग्रुप असू द्या दोघांसाठीही मॅथमॅटिक्स हा पेपर पूर्णपणे नवीन आहे. त्या पेपरची आयडेंटिटी काय ॲज अ न्यू सब्जेक्ट ओनली. फक्त तो एक नवीन विषय आहे. जसा कॉम्प्युटर आहे जसा इलेक्ट्रॉनिक्स आहे जसा इंग्लिश आहे जसा फंडामेंटल आहे तसाच मॅथमॅटिक्स हा फक्त एक नवीन पेपर आहे. याचा 11th आणि 12th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्सशी काहीही संबंध नाही. हे मी पहिल्या लेक्चरलाच सांगतोय. ओके. आता आपल्याला थोडंफार बेसिक मॅथमॅटिक्स लागणार आहे. ते बेसिक मॅथमॅटिक्स अप टू 10th लेवलचं असेल आणि आय थिंक 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स सगळ्यांना कंपल्सरी होतं. 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स कुणालाही ऑप्शनल नाहीये. ओके. 10वी पर्यंत प्रत्येकाने मॅथमॅटिक्स कंपल्सरी शिकलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली 10वी पर्यंतचं मॅथ्स आपल्याला माहित असेल त्यातल्याच काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत. 11th किंवा 12th स्टँडर्डचं हायर मॅथमॅटिक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे जे काही कन्सेप्ट आहेत ओके लिमिट असेल कंटिन्युटी असेल किंवा कोनिक सेक्शन असेल किंवा अजून 12th मधलं आपला कोनिक सेक्शन असेल किंवा वेक्टर अनालिसिस असेल. ओके. ह्या गोष्टी आपण 11th आणि 12th किंवा ट्रिग्नॉमेट्री सुद्धा असेल. ओके.
या गोष्टी आपण 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहोत. ह्या गोष्टींचा इथे कुठेही काहीही उपयोग होणार नाहीये. आपल्याला फक्त लॉजिक बिल्टअप करण्यासाठी, आपण कॉम्प्युटर सायन्सचे स्टुडंट आहोत, आपल्याला फक्त लॉजिक बिल्टअप करण्यासाठी ज्या मॅथमॅटिक्सची आवश्यकता आहे तेवढंच फक्त मॅथमॅटिक्स आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. हायर मॅथमॅटिक्सचा सिलेबसमध्ये समावेश केलेला नाही. थिंकिंग ॲबिलिटी, ओके, आपण पहिल्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर होणार आहोत. ओके, आपल्याला सॉफ्टवेअरची डेव्हलपमेंट करायची असेल, डेव्हलपर व्हायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल येस, लास्ट लेक्चरला सांगितल्याप्रमाणे डेव्हलपमेंटची पहिली स्टेप काय आहे? थिंकिंग. विदाउट थिंकिंग यू कांट डेव्हलप एनिथिंग. ओके, थिंकिंग केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही गोष्टीची डेव्हलपमेंट करू शकत नाही. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला थिंकिंग करायचे. ज्याचं थिंकिंग चांगलं असेल, ज्याचं लॉजिक चांगलं असेल आणि ज्याचं लॉजिक परफेक्ट असेल तोच चांगला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकतो. ओके, हे पर्टिक्युलर मी बिग ग्रुप वाल्या स्टुडंटचा कॉन्फिडन्स रेज करण्यासाठी सांगतोय. आणि आतापर्यंत बिग ग्रुप वाल्या स्टुडंटला सुद्धा मॅथमॅटिक्स या विषयामध्ये आउट ऑफ आउट मार्क्स पडलेले आहेत. ओके, नेक्स्ट वन, आता आपल्याला नेचर ऑफ क्वेश्चन पेपर पण डिस्कस करायचंय, ते कुठेतरी पुढच्या लेक्चरला डिस्कस करूयात. आता आपण टॉपिक स्टार्ट करूयात. पेपर सेकंड, न्यूमेरिकल मेथड, युनिट नंबर फर्स्ट, दॅट इज इंटरपोलेशन. ओके, आता इंटरपोलेशन म्हणजे काय वगैरे डेफिनेशन आपण बघूयात. त्याच्या अगोदर आपल्याला काही टर्मिनॉलॉजीज लागणार आहेत. ज्या टर्म्स आपल्याला लागणार आहेत पुढे, त्या सगळ्या टर्म्स आपण पहिल्यांदा डिफाईन करून घेऊयात. ओके, नाउ लेट अस कन्सिडर one function. 1 minute please. Okay, let us consider one function that is y is equal to f of x. Y is equal to f of x. Okay, what is your observation? If we consider this particular function y is equal to f of x, yes, इथं कुणाची व्हॅल्यू कुणावर डिपेंड आहे? कोणती व्हॅल्यू बदलल्यानंतर कोणती व्हॅल्यू बदलेल? वेदर द व्हॅल्यू ऑफ y डिपेंड्स अपॉन x और द व्हॅल्यू ऑफ x डिपेंड्स अपॉन y. x ची व्हॅल्यू y वर डिपेंड आहे का y ची व्हॅल्यू x वर डिपेंड आहे? येस, थिंक ओव्हर दिस. y बदलेल तसा x बदलेल का x बदलेल तसा y बदलेल? कोणाची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? येस, फॉर एक्झाम्पल समजा मी एखादा फंक्शन घेतो. Suppose I take one function that is suppose y is equal to f of x and that is equal to समजा काहीतरी फंक्शन घेतलं मी x square plus 1. ओके, हे समजा मी फंक्शन घेतलं y is equal to f of x is equal to x square plus 1. ओके, आता इथं x च्या मी वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुटअप करत गेलो. ओके, तर y च्या व्हॅल्यूज माझ्या बदलणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज इफ आय टेक द व्हॅल्यू ऑफ x. Okay, if I take for x is equal to 0, if I put the value of x as equal to 0, yes, for x equal to 0, what is the value of y? Y is equal to f of x. Whenever there is x, replace that x by 0, that is y is equal to f of x is equal to काय होणार आहे? x च्या ऐवजी 0 टाकल्यानंतर 0 square plus 1, that gives only 1 असेल. ठीक आहे. Similarly next one पुढे for x equal to next value for x is equal to समजा मी 1 टाकली. ओके, x equal to 1 पुटअप केली इक्वेशन नंबर 1 मध्ये, म्हणजेच y is equal to f of x. या एक्सप्रेशन मध्ये समजा मी x equal to 1 पुटअप केलं. x equal to 1 पुटअप केल्यानंतर व्हॉट आय गेट? y is equal to f of, जिथं x आहे तिथे 1 टाकलं, that is f of 1 is equal to whenever there is a x, replace that x by 1 in this particular expression, x square plus 1. Okay, that is x च्या ऐवजी 1 टाकल्यानंतर what we get? 1 square plus 1, that gives 1 square, that is 1 plus 1, that gives 2. Okay, what I have to say? y ची व्हॅल्यू बदलते पहा. पहिल्या एक्सप्रेशन मध्ये y ची व्हॅल्यू इक्वल टू 1 आहे, दुसऱ्या एक्सप्रेशन मध्ये y ची व्हॅल्यू इक्वल टू 2 आहे. म्हणजे व्हॅल्यू ऑफ y बदललेले आहेत, पण कुणानुसार बदललेले आहेत? जर x ची व्हॅल्यू मी इथं 0 पुटअप केली, x इक्वल टू 0 पुटअप केली तर y ची व्हॅल्यू 1 आली. x इक्वल टू 1 पुटअप केली तर y ची व्हॅल्यू 2 आली. म्हणजेच कुणाची व्हॅल्यू कुणावर डिपेंड आहे? जसा x आपण बदलतोय तसा y बदलतोय. म्हणजेच x ची व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन y आहे का y ची व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन x आहे? येस, येस, हियर द व्हॅल्यू ऑफ y डिपेंड्स अपॉन x. ओके, y ची व्हॅल्यू x वर डिपेंड आहे. जसा x बदलतोय तसा y बदलतोय. Therefore here
दिस व्हॅल्यू ऑफ वाय डिपेंड्स अपॉन एक्स, देअरफॉर डिपेंडंट कोणता आणि इंडिपेंडंट कोणता? येस, डिपेंडंट कोणता, कोण कोणावर अवलंबून आहे? जसा एक्स बदलतोय तसा वाय बदलतोय, म्हणजे वाय ची व्हॅल्यू एक्स वर अवलंबून आहे. त्याच्यामुळे हियर दिस व्हेरिएबल वाय डिपेंड्स अपॉन एक्स, देअरफॉर दिस व्हेरिएबल वाय इज कॉल्ड एज अ डिपेंडंट. Variable y is called as a dependent variable. Okay, variable y is called as a dependent variable. Okay. Similarly, what about x? The value of x, yes, the value of x is a independent. Value of x is a independent. x हा कोणावरही अवलंबून आहे, अवलंबून नाही. Therefore, here x is a इंडिपेंडंट. ओके, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल, म्हणजे एक्स हा स्वतंत्र आहे, एक्स हा कुणावरही अवलंबून नाही. जसा एक्स बदलतोय तसा वाय बदलतोय, म्हणजे व्हॅल्यू ऑफ वाय डिपेंड्स अपॉन एक्स. देअरफॉर हियर एक्स इज अ इंडिपेंडंट, एक्स स्वतंत्र आहे, एक्स हा कोणावरही अवलंबून नाही. देअरफॉर हियर एक्स इज कॉल्ड एज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल, व्हाईल दिस वाय इज कॉल्ड एज अ डिपेंडंट व्हेरिएबल. गेटिंग दिस? ओके, म्हणजे कोणाची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? वाय ची व्हॅल्यू एक्स वर डिपेंड असल्यामुळे एक्स ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतो, व्हाईल एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल, व्हाईल वाय द व्हॅल्यू ऑफ वाय डिपेंड्स अपॉन एक्स, देअरफॉर वाय इज कॉल्ड एज अ डिपेंडंट व्हेरिएबल. गेटिंग दिस? ओके, हे आपल्याला पुढे लागणार आहे, जे काही पुढे आपल्याला लागणार आहे ते सगळं आपण पहिल्यांदा डिफाइन करून घेतोय. डिपेंडंट व्हेरिएबल म्हणजेच वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, या फंक्शन मध्ये एक्स हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, एक्स हा स्वतंत्र आहे. जशी व्हॅल्यू एक्स ची बदलत जाईल तसा वाय बदलतोय, म्हणजे वाय ची व्हॅल्यू एक्स वर अवलंबून आहे, त्यामुळे वाय ला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणू शकतो. इन दिस टॉपिक दिस डिपेंडंट व्हेरिएबल वाय इज दिस इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स इज ऑल्सो कॉल्ड एज आर्ग्युमेंट. ओके, दिस व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबल इज ऑल्सो कॉल्ड एज अ आर्ग्युमेंट. हे जे काही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याला आर्ग्युमेंट असंही म्हणतात. व्हाईल दिस डिपेंडंट व्हेरिएबल वाय इज ऑल्सो कॉल्ड एज अ करस्पॉन्डिंग, इज ऑल्सो कॉल्ड एज अ करस्पॉन्डिंग एंट्री. ओके, आपल्याला डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल हे शब्द शक्यतो आपल्या डिस्कशन मध्ये येणार नाही आहेत. आपल्या डिस्कशन मध्ये कोणते शब्द येणार आहेत? आर्ग्युमेंट अँड एंट्री. ठीक आहे, म्हणजे आर्ग्युमेंट आणि एंट्री कोणाला म्हणायला लक्षात येत आहे? ते इंडिपेंडंट आहे. जनरली आपण वाय आणि एक्स हे सिम्बॉल वापरणार आहोत, पण सिम्बॉल मध्ये अडकायचं नाही. कदाचित वेगळे सिम्बॉल असतील तरी सुद्धा कन्सेप्ट आपले सेम ठेवायचे. म्हणजे कोणाची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? वाय ची व्हॅल्यू एक्स वर डिपेंड आहे, म्हणून एक्स ला म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल. दॅट इंडिपेंडंट व्हेरिएबल इज ऑल्सो कॉल्ड एज अ आर्ग्युमेंट अँड the value of y depends upon x, therefore here the variable y is called as a dependent variable which is also called as a entry, corresponding entry. म्हणजेच इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे पहा. या एक्झाम्पल मध्ये व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, एक्झाम्पल मध्ये बघा आपण काय बघतोय. येस, इथं काय व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेतले. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 0 घेतले. व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 0 साठी व्हॅल्यू ऑफ वाय आपण कॅल्क्युलेट केले, किती आली? 1 आली. ठीक आहे, सिमिलरली इथं आपण व्हॅल्यू ऑफ एक्स बदलली, व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 1 घेतले असताना व्हॅल्यू ऑफ वाय आपण कॅल्क्युलेट केले, किती आली? 2 आली. ठीक आहे, म्हणजे इथं एक्स इक्वल टू 0 हे काय आहे? आर्ग्युमेंट आहे का एंट्री आहे? येस, व्हॅल्यू ऑफ एक्स काय आहे? आर्ग्युमेंट आहे. आणि या एक्स इक्वल टू 0 आर्ग्युमेंटची किंमत असताना एंट्री आपली काय आली? म्हणजेच वाय ची किंमत काय आली? 1. तसंच या पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी येस, एक्स इक्वल टू 1 हे आपलं काय आहे? आर्ग्युमेंट आहे. व्हॅल्यू ऑफ एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल, त्याला आपण आर्ग्युमेंट म्हणतोय. म्हणजेच एक्स इक्वल टू 1 हे काय? आर्ग्युमेंट आहे. आणि एक्स इक्वल टू 1 हे आर्ग्युमेंट असताना करस्पॉन्डिंग एंट्री म्हणजे करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ वाय काय आहे? 2 आहे. ओके, दिस इज द सिंपल कन्सेप्ट ऑफ आर्ग्युमेंट अँड एंट्री. गेटिंग दिस? हा कन्सेप्ट आहे आर्ग्युमेंट आणि एंट्रीचा. ओके, नेक्स्ट वन. आता आपल्याला ह्याच डेफिनेशन व्यवस्थित बघायचे आहेत, ते आपण खाली बघूयात. येस, येस, दीज आर द डेफिनेशन्स. आता आपण ज्या डेफिनेशन डिस्कस केल्या त्या डेफिनेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत.
तुम्ही या डेफिनेशन्स शॉर्ट हँड नोट्स म्हणून लिहून घेऊ शकता, किंवा त्याच्यानंतर आपण नोट्स प्रोव्हाइड करणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला याच्या डिटेल नोट्स मिळतील. ओके, सी रीड वाचा प्रत्येकाने डेफिनेशन. व्हॉट इज डेफिनेशन? डिपेंडंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. व्हॉट इज डेफिनेशन? येस, डिपेंडंट व्हेरिएबल. लेट वाय इज इक्वल टू, आता आपण जे डिस्कस केलंय तेच आपण ग्रामॅटिकली म्हणजे मॅथमॅटिकली आपण डेफिनेशन तयार करतोय. लेट वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, let y is equal to f of x be the given function. Here, as the value of x changes, value of y also changes. That is, value of variable y depends upon variable x. Therefore, variable y is called as a dependent variable, while the variable x is called as a independent variable. Okay, मगाशी आपण जे डिस्कस केलं एक्झाम्पल घेऊन तेच इथं आपण मॅथमॅटिकल डेफिनेशन मांडलेली आहे. तेच आपण वेगळ्या शब्दामध्ये म्हणजे आर्ग्युमेंट कोणाला म्हणायचं आणि एंट्री कोणाला म्हणायचं हे आपण खाली बघतोय. हिअर दी व्हेरिएबल independent variable x is also called as a argument, while the dependent variable is also called as a म्हणजेच value of y is also called as a corresponding entry. ओके, म्हणजे value of y ला आपण एंट्री असं म्हणणार आणि x ला आपण आर्ग्युमेंट असं म्हणणार. ओके, लक्षात येत आहे? सिंपल डेफिनेशन. हे जे शब्द आहेत ते थ्रूआउट दी टॉपिक, जोपर्यंत आपला टॉपिक चालू राहणार इंटरपोलेशन म्हणजे काय डेफिनेशन आपल्याला पुढे बघायचे, जोपर्यंत हा टॉपिक चालू राहणार आहे तोपर्यंत आपल्याला हे शब्द आपल्या सोबतच असतील, आर्ग्युमेंट आणि एंट्री. गेट दिस? समजतंय? सिंपल थिंग. ओके, नाव या कन्सेप्ट नंतर आपल्याला पुढे जायचंय. पुढचा कन्सेप्ट, now we have to see what is the concept of equally spaced data and not equally spaced data. Equally spaced data म्हणजे काय आणि not equally spaced data म्हणजे काय हे आपल्याला डिस्कस करायचं. ओके, आता आपण ज्या काही डेफिनेशन बघितल्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट आणि एंट्री, त्याच्यावर डिपेंड असणाऱ्याच पुढच्या डेफिनेशन आपल्याला बघायचे आहेत. दॅट इज equally spaced data and not equally spaced data. Okay, now if I consider one data, okay, data म्हणजे व्हॅल्यू ऑफ y आणि व्हॅल्यू ऑफ x. समजा व्हॅल्यूज ऑफ x आपल्याला दिलेले आहेत. ओके, x इक्वल टू समजा व्हॅल्यू दिलेली आहे 0. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू सपोज गिवन एज 2 किंवा 4 असेल. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ x इज गिवन एज सपोज 8 असेल. नेक्स्ट व्हॅल्यू ऑफ x इज गिवन एज 12 असेल. सिमिलरली करस्पॉन्डिंग हे आपल्या झाल्या व्हॅल्यूज ऑफ एक्स, म्हणजेच या आपले झाले आर्ग्युमेंट्स. ओके, दीज आर दी व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स. नेक्स्ट वन, यांच्या या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटच्या आपल्याला करस्पॉन्डिंग एंट्रीज दिलेल्या आहेत. एंट्रीज युनिट करण्यासाठी आपला सिम्बॉल आहे y, दॅट इज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे आपल्या करस्पॉन्डिंग एंट्रीज असतात. x इक्वल टू 0 घेऊन काहीतरी फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स घेतलं, त्या फंक्शनमध्ये y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनमध्ये आपण व्हॅल्यूज टाकल्या, काहीतरी व्हॅल्यू आली. समजा x इक्वल टू 0 असताना y ची व्हॅल्यू काहीतरी 12 आली फॉर टाइम बिंग. सपोज x इक्वल टू 4 असताना y ची व्हॅल्यू काहीतरी 25 आली. सपोज x इक्वल टू 8 असताना करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y काहीतरी आपण काढली, समजा 38 आली, 38 आली. आणि x इक्वल टू 12 असताना y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, समजा y ची व्हॅल्यू काहीतरी आली 59. व्हॉट वेट मध्ये वी आर टेकिंग रॅन्डम व्हॅल्यूज. आपल्याकडे फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नाही आहे, त्यामुळे आपण काहीतरी रॅन्डम व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. काय रॅन्डम व्हॅल्यूज घेतल्या आहेत? x इक्वल टू 4 असताना म्हणजे x इक्वल टू 4 जेव्हा आर्ग्युमेंटची किंमत असेल ॲट दॅट टाइम दी करस्पॉन्डिंग एंट्री इज 12, म्हणजे करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y आली 12. x इक्वल टू 4 असताना करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y इज नथिंग बट इक्वल टू 25 आहे. x इक्वल टू 8 असताना करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ y म्हणजे करस्पॉन्डिंग एंट्री 38 आहे. आणि x इक्वल टू 12 असताना करस्पॉन्डिंग एंट्री 59 आहे. ओके, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x दॅट इज आर्ग्युमेंट्स आर गिवन ॲज अ 0, 4, 8 and 12 and corresponding entries are given 12, 25, 38 and 59. Suppose this is a data given to you. हा समजा डेटा आपल्याला दिलेला आहे. आता या डेटामध्ये व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? आता ऑब्झर्वेशन करायचंय. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन अबाउट दी आर्ग्युमेंट्स? आर्ग्युमेंट्स म्हणजेच व्हॅल्यूज ऑफ एक्सच्या बाबतीत तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे?
Observation is important. Yes, first value of x is a 0, then next value of x is a 4, next value is a 8, and next value is a 12. What is the observation? If we consider two successive values of x, जर आपण x च्या दोन लगतच्या व्हॅल्यूजचा विचार केला, what is the observation? काय दिसतंय, काय निरीक्षण आहे? Yes, if we consider two successive values of x, then what is the observation? काय दिसतंय आपल्याला? Yes, पहिलं आर्ग्युमेंट आणि दुसरं आर्ग्युमेंट या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? आपण डिफरन्स कसा काढतो? कोणत्याही गोष्टीचा डिफरन्स कसा काढतो? वजाबाकी. फायनल मायनस इनिशियल म्हणजे पुढची टर्म मायनस ती टर्म म्हणजेच 4. पुढचा आर्ग्युमेंट आहे 4 मायनस 0. या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 4 मायनस 0 इज इक्वल टू 4 आहे. सिमिलरली व्हॉट अबाउट दिस वन? पुढचा आर्ग्युमेंट 4 च्या पुढचा आर्ग्युमेंट आहे येस 8. ओके, 4 च्या पुढचा आर्ग्युमेंट आहे 8. पुढचा आर्ग्युमेंट मायनस त्याच्या पाठीमागचा आर्ग्युमेंट म्हणजे 8 मायनस 4 इज इक्वल टू 4. म्हणजे या दोन आर्ग्युमेंट मध्ये पण अंतर किती आहे? 4 आहे. तसंच 8 च्या पुढचं नेक्स्ट आर्ग्युमेंट आहे आपलं 12. तसंच जर आपण पुढचा आर्ग्युमेंट ओके 12 मायनस त्याच्या पाठीमागचा आर्ग्युमेंट 8, 12 मायनस 8 याची जर वजाबाकी केली तर 12 वजा 8 इक्वल टू 4. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, पुढचा आर्ग्युमेंट मायनस त्याच्या पाठीमागचा आर्ग्युमेंट यांचा डिफरन्स इथं आहे 4. तसंच त्याच्या पुढचा आर्ग्युमेंट 8 मायनस पाठीमागचा आर्ग्युमेंट यांचा पण डिफरन्स आहे 4. 12 मायनस 8 इक्वल टू डिफरन्स आहे 4. व्हॉट इज माय फोकस? माय फोकस इज ऑन द व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट, नॉट एंट्रीज. मी एंट्रीजचा विचार करत नाही, फक्त आर्ग्युमेंट बघतोय. व्हॉट इज माय ऑब्झर्वेशन? आपलं ऑब्झर्वेशन काय आहे? दोन सक्सेसिव्ह म्हणजे दोन लगतचे आर्ग्युमेंट जर आपण बघितले तर दोन लगतच्या आर्ग्युमेंट मध्ये असणारं जे काही अंतर आहे ते थ्रूआउट द डेटा सगळीकडे सेम आहे. ओके, म्हणजे थ्रूआउट द डेटा सगळीकडे सेम आहे. ते किती आहे डझंट मॅटर, फक्त सेम आहे. जे काही असेल ते सेम असलं पाहिजे. म्हणजे दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर ओके, दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर सेम आहे. जर असा डेटा असेल की ज्या डेटामध्ये दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे जर सेम असेल म्हणजेच दॅट इज कॉन्स्टंट असेल तर दॅट पर्टिक्युलर डेटा इज कॉल्ड ॲज अ इक्वली स्पेस्ड डेटा. ओके, that particular data is called as a equally spaced data. Okay, equally spaced data कोणाला म्हणायचं? जर दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं आर्ग्युमेंट्स किती आहे डझंट मॅटर. आर्ग्युमेंटची संख्या किती आहे याचा काय प्रश्न नाहीये. आर्ग्युमेंट्स किती असू द्या, आर्ग्युमेंट्स किती आहे डझंट मॅटर. आर्ग्युमेंटची संख्या किती आहे काही घेणं देणं नाहीये. आपला फक्त फोकस कुठं असेल? दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर. जर दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट मधलं अंतर थ्रूआउट द डेटा सगळीकडे सेम असेल तर दॅट पर्टिक्युलर डेटा इज कॉल्ड ॲज अ इक्वली स्पेस्ड डेटा. ओके, एंट्रीजच्या व्हॅल्यू काय आहेत हे काय घेणं देणं नाहीये. एंट्रीज मध्ये अंतर समान असू द्या किंवा समान नसू द्या, एंट्रीज वाढत जाऊ द्या किंवा कमी होत जाऊ द्या, म्हणजे एंट्रीज डिक्रीज होत जाऊ द्या किंवा इन्क्रीज होत जाऊ द्या. तसंच आर्ग्युमेंट सुद्धा डिक्रीज होत जाऊ द्या किंवा इन्क्रीज होत जाऊ द्या. आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू किंवा एंट्रीजच्या व्हॅल्यू डिक्रीज होतात इन्क्रीज होतात ह्याच्यामध्ये आपला फोकस नाहीये. आपलं निरीक्षण आपलं ऑब्झर्वेशन फक्त कुठे आहे? येस, व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणजेच आर्ग्युमेंट्स मध्ये आहे. जर दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट द डेटा सगळीकडे सेम असेल तर दॅट पर्टिक्युलर डेटा इज कॉल्ड ॲज अ इक्वली स्पेस्ड डेटा. ओके, म्हणजे आपल्याला पुढे सिलेबस प्रमाणे न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला, बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स फॉर्म्युला बघायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला डिफरन्स ऑपरेटर शिकायचे. फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा, बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल, शिफ्ट ऑपरेटर आणि इन्व्हर्स शिफ्ट ऑपरेटर या सगळ्या ऑपरेटरच्या डेफिनेशन्स आपल्याला पाहायचे आहेत. ते बघण्याच्या अगोदर आपल्याला दिलेला डेटा हा कसा आहे बघायचा आहे. ओके, म्हणजे दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. ओके, जर दिलेला डेटा इक्वली स्पेस्ड असेल तर आणि तरच आपल्या इंटरपोलेशन मधले जे काही डिफरन्स ऑपरेटर्स आहेत ते डिफरन्स ऑपरेटर डिफाइन करता येतात. ओके, जर दिलेला डेटा इक्वली स्पेस्ड नसेल
तर आपल्याला डिफरन्स ऑपरेटर्स डिफाईन करता येणार नाहीत. म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय, दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते बघायचंय. आणि दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही पाहण्यासाठी इक्वली स्पेस्ड डेटा कोणाला म्हणायचं हे आपल्याला माहित पाहिजे. त्यासाठी आपण हे डेफिनेशन बघितले. काय, जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही पाहण्यासाठी आपण फक्त काय बघणार, हेच आर्ग्युमेंट्स बघणार. आर्ग्युमेंट्स किती आहेत डझंट मॅटर, कोणते आहेत डझंट मॅटर. फक्त आपला फोकस काय असेल, दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधला आपण डिफरन्स काढणार, दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधला आपण अंतर काढणार. पुढचा आर्ग्युमेंट मायनस पाठीमागचा आर्ग्युमेंट बघणार. असं प्रत्येक दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर जर थ्रू आउट द डेटा सगळीकडे समान असेल, सेम असेल, तर दॅट पर्टिक्युलर डेटा इज कॉल्ड ॲज अ इक्वली स्पेस्ड डेटा. आर्ग्युमेंट किती आहेत घेणं देणं नाहीये, एंट्रीज किती आहेत कशा आहेत घेणं देणं नाहीये. म्हणजे जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड डेटा आहे किंवा नाही हे आपल्याला पाहायचं असेल तर फक्त आपण काय करणार, येस दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर काढणार. आणि जर दिलेल्या डेटा मधल्या दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर थ्रू आउट सगळीकडे सेम असेल तर त्या डेटाला आपण इक्वली स्पेस्ड डेटा असं म्हणणार. अदरवाइज, ओके, असं नसेल तर अदरवाइज दॅट पर्टिक्युलर डेटा इज कॉल्ड ॲज अ नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. ओके, जर अदरवाइज म्हणजे जर दिलेल्या डेटा मधल्या सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रू आउट, आय एम फोकसिंग अबाउट दिस वर्ड थ्रू आउट, थ्रू आउट सगळीकडे सारखं असेल तर त्याला म्हणायचं इक्वली स्पेस्ड डेटा. आणि जर दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट मधलं अंतर थ्रू आउट सगळीकडे सारखं नसेल तर त्याला म्हणायचं नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. गेटिंग दिस, म्हणजे इक्वली स्पेस्ड डेटा ची डेफिनेशन आपण बघितली. सिमिलरली नॉट इक्वली स्पेस्ड डेटाची डेफिनेशन आपण बघितली. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण एखादा पुढचं एक्झाम्पल कन्सिडर करूयात. इफ आय कन्सिडर हियर अनदर एक्झाम्पल, कन्सिडर द व्हॅल्यूज ऑफ एक्स आर गिवन लाईक दिस, -3, -2, -1, next one 0, 1, 2, 3. Okay, these are the values of x. Similarly, corresponding values of entries, that is y is equal to f of x. या corresponding values of entries सुद्धा तुम्हाला काहीतरी दिलेले आहेत. एंट्रीजच्या व्हॅल्यूज काय आहेत याच्याशी आपलं काही देणं घेणं नाहीये, कारण डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही हे कशावर ठरणार आहे, येस व्हॅल्यूज ऑफ आर्ग्युमेंट्स वर ठरणार आहे, म्हणजेच व्हॅल्यूज ऑफ एक्स वर ठरणार आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली व्हॅल्यूज ऑफ वाईज म्हणजे एंट्रीज काय आहेत डझंट मॅटर, त्या एंट्रीज मुद्दा मी इथे घेतलेल्या नाहीयेत, काही असू शकतात. आता हा दिलेला डेटा आपल्याला इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही तो चेक करायचा. तो चेक करण्यासाठी डेफिनेशन त्याला व्हेरीफाय होते का नाही बघावी लागेल. त्यासाठी आपण काय करावं लागेल, दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर काढलं पाहिजे थ्रू आउट द डेटा. ते अंतर कसं काढणार, फायनल मायनस इनिशियल, पुढचा मायनस त्याच्या पाठीमागचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपण इथे कन्सिडर करूयात, येस पुढचा आर्ग्युमेंट कोणतं आहे -2, पाठीमागचा आर्ग्युमेंट किती आहे -3. या दोघांचा डिफरन्स घेऊयात, म्हणजे -2 मायनस ऑफ -3 म्हणजेच किती होणार, -2 मायनस ऑफ -3 दॅट गिव्स +3, म्हणजेच -2 + 3 दॅट गिव्स 1. म्हणजे या दोघांमध्ये डिफरन्स किती झाला, 1 चा आला. सिमिलरली या दोघांच्या आर्ग्युमेंट मधला अंतर काढूयात. पुढचा आर्ग्युमेंट आहे -1 मायनस ऑफ -2, फायनल मायनस इनिशियल. ओके, पुढचा मायनस पाठीमागचा, -1 मायनस ऑफ -2 दॅट गिव्स +2, म्हणजे 2 - 1 दॅट गिव्स इक्वल टू 1 असेल. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन आर्ग्युमेंट मध्ये पण अंतर किती आहे, 1 आहे. सिमिलरली व्हॉट अबाउट नेक्स्ट, येस पुढचा आर्ग्युमेंट आहे 0, त्याच्या पाठीमागचा आर्ग्युमेंट आहे -1, 0 मायनस ऑफ -1 दॅट गिव्स +1, 0 मायनस ऑफ -1 +1, म्हणजेच दोन्ही मध्ये अंतर किती आहे, डेफिनेटली 1 आहे. इथं सुद्धा पुढचा आर्ग्युमेंट आहे 1 मायनस पाठीमागचा आर्ग्युमेंट 0. व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन टू सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स, दॅट इज 1. Similarly here 2 - 1 that gives 1 here. Similarly here 3 - 2 is equal to 1. What is your observation? Yes, what is your observation? We observe that the values of successive arguments differ by
अ कॉन्स्टंट डिफरन्स 1. म्हणजे दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं जे काही अंतर आहे ते 1 आहे आणि ते थ्रू आउट सगळीकडे सेम आहे. देअरफॉर व्हॉट इज युअर कन्क्लुजन? येस, कन्क्लुजन काय? देअरफॉर द गिवन डेटा इज इक्वली स्पेस्ड. म्हणून दिलेला डेटा हा कसा आहे? इक्वली स्पेस्ड आहे. इंग्लिश ओके. म्हणजे हा डेटा इक्वली स्पेस्ड आहे कारण व्हॅल्यूज आर डिफरिंग बाय अ कॉन्स्टंट इंटरवल. म्हणजे दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर समान आहे. ओके. नाउ दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट मधलं जे काही अंतर आहे त्याला आपण एक स्पेशल वर्ड वापरणार आहे. दी कॉन्स्टंट डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स इज कॉल्ड ॲज इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. ओके. हा पण शब्द आपल्या डिस्कशन मध्ये सारखा येणार आहे. म्हणजे दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं जे काही अंतर आहे, जो काही डिफरन्स आहे, त्या डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ इंटरवल ऑफ डिफरन्सिंग विच इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एच. ओके. ते डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल एच वापरणार आहोत. म्हणजे एच डिनोट्स द इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. म्हणजे काय? दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं जे काही अंतर आहे त्या दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधल्या अंतराला म्हणजेच आपण इंटरवल ऑफ डिफरन्सिंग असं म्हणणार. आणि तो इंटरवल ऑफ डिफरन्सिंग डिनोट करण्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ द सिम्बॉल एच. ओके. डिनोट करण्यासाठी आपण एच हा सिम्बॉल वापरणार आहोत. गेटिंग दिस? ओके. दॅट इज डेफिनेशन ऑफ अ इक्वली स्पेस्ड डेटा अँड नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. ओके. नेक्स्ट वन. समजा मी अजून एखादं एक्झाम्पल कन्सिडर करतो. इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल. ओके. सपोज इथे शॉर्ट मध्ये मी एक्झाम्पल कन्सिडर करतो. सपोज द व्हॅल्यूज ऑफ एक्स आर गिवन. ओके. आता जे आपण डिस्कस केलं ते इथं आलेलं आहे पहा. डेफिनेशन इथं बघितलेले आहेत. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, इक्वली स्पेस्ड डेटा अँड नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. आता आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे त्याची डेफिनेशन आपण मॅथमॅटिकली बघितलेली आहे. व्हॉट इज डेफिनेशन? येस, दिस इज डेफिनेशन इज ऑन युअर स्क्रीन. इन द गिवन डेटा इफ द डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स. ओके. इन द गिवन डेटा इफ द डिफरन्स बिटवीन टू successive arguments is the same. Okay, is the same, that is constant throughout, then the data is called as a equally spaced data. Okay, if the difference between two successive arguments is the same, that is a constant, then the given data is called as a equally spaced data. Otherwise, okay, otherwise the given data is called as a not equally spaced data. म्हणजे जर दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर समान असेल. ओके. जर दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर समान असेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? इक्वली स्पेस्ड डेटा असं म्हणणार आहे. आणि जर दिलेल्या डेटा मधल्या दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर समान नसेल तर दॅट पर्टिक्युलर डेटा इज कॉल्ड एज अ नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. नेक्स्ट. इन the equally spaced data, the constant difference between two successive arguments is called as, yes, in equally spaced data, the constant difference between two successive arguments is called as a, yes, is called as a interval of differencing. त्याला आपण interval of differencing असं म्हणतो, which is generally denoted by the symbol h. आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलेलं आहे तेच इथं मॅथमॅटिकली फॉर्मॅट मध्ये मांडलेलं आहे. म्हणजे जर इक्वली स्पेस्ड डेटाची डेफिनेशन विचारली तर लिहिता आलं पाहिजे. व्हॉट इज डेफिनेशन? इन द गिवन डेटा इफ द डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स इज द सेम, दॅट इज अ कॉन्स्टंट थ्रूआउट, देन द गिवन डेटा इज कॉल्ड ॲज अ इक्वली स्पेस्ड डेटा. अदरवाइज इट इज कॉल्ड ॲज अ नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. जर दिलेला डेटा इक्वली स्पेस्ड असेल तर त्या डेटामध्ये दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट मधलं जे काही अंतर आहे त्याला आपण म्हणणार इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. आणि तो डिनोट करण्यासाठी आपल्याकडे सिम्बॉल आहे एच. मीन्स एच ऑलवेज डिनोट्स द इंटरवल ऑफ डिफरन्सिंग.
म्हणजे इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग हा कन्सेप्ट फक्त कोणासाठी असेल? येस, इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग हा कन्सेप्ट फक्त कोणासाठी असेल? डेफिनेशन काय त्याची? दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं कॉन्स्टंट अंतर म्हणजेच इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग. म्हणजे जर तुमचा डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल तर आणि तरच इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंगचा कन्सेप्ट याची येणार आहे. जर दिलेला डेटा हा तुमचा इक्वली स्पेस्ड नसेल तर त्यावेळेस तुम्हाला इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग सांगता येणार नाही. ओके, नाउ नेक्स्ट वन. याच हे पॉइंट्स अंडरस्टँड करण्यासाठी काही उदाहरण बघितलेले आहे. त्याच्या अगोदर आपण एखादा एक्झाम्पल बघूयात. अजून एक एक्झाम्पल बघूयात. येस, इफ आय कन्सिडर एक्स आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, मी व्हॅल्यू कन्सिडर करतो. तर एक्सची व्हॅल्यू मी घेतल्यात 3, सिमिलरली 6, 10, 13. ओके, अशा समजा व्हॅल्यू घेतल्या. करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ऑफ y काहीतरी तुम्हाला दिलेले आहेत, कन्सिडर करा. दिलेले आहेत. आपल्याला दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते फक्त बघायचं आहे. ठीक, कशावर डिपेंड असेल? व्हॅल्यूज ऑफ एक्स वर. ओके, नाउ आपण बघूयात दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट मधलं अंतर काढूयात. पहिल्या दोन आर्ग्युमेंट मधलं अंतर किती आहे? 6 वजा 3 इक्वल टू 3. दुसऱ्या दोन आर्ग्युमेंट मधलं अंतर किती आहे? 10 वजा 6 इक्वल टू 10 मायनस 6 इक्वल टू 4. नेक्स्ट वन 13 मायनस 10 इज इक्वल टू 3. व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? येस, इथं पहिल्या दोन आर्ग्युमेंट मधलं अंतर 3 आहे. दुसरा आणि तिसरं आर्ग्युमेंट अंतर 4 आहे आणि तिसरा आणि चौथा आर्ग्युमेंट आहे त्याच्यामधलं अंतर आहे 4. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम नाही. देअरफॉर व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन? गिवन डेटा इज नॉट इक्वली स्पेस्ड. म्हणून दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड नाही. ठीक आहे, म्हणून दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड नाही. गेटिंग दिस? व्हॉट इज डेफिनेशन ऑफ इक्वली स्पेस्ड डेटा अँड नॉट इक्वली स्पेस्ड डेटा? इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण वर एक्झाम्पल डिस्कस केलेलेच आहेत. तेच एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. पहा. येस, व्हॉट इज ऑब्झर्वेशन? हिअर कन्सिडर द डेटा गिवन बिलो. स्क्रीनला तुम्हाला डेटा दिसतोय. कन्सिडर द डेटा गिवन बिलो. येस, व्हॅल्यूज ऑफ एक्स आर गिवन लाईक 2. येस, व्हॅल्यूज ऑफ एक्स आर गिवन लाईक 2, 4, 6, 8 and 10. 2, 4, 6, 8 and 10. What is the observation? दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर 4 वजा 2 2, 6 वजा 4 2, 8 वजा 6 2, 10 वजा 8 2. म्हणजेच दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे सेम आहे. म्हणून व्हॉट इज युअर कन्क्लुजन? येस, देअरफॉर द गिवन डेटा इज इक्वली स्पेस्ड. व्हॉट अबाउट द इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग? इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग किती याची? 2 आहे. कारण दोन लगतच्या आर्ग्युमेंट मधलं अंतर थ्रूआउट सेम आहे आणि ते किती आहे? 2 आहे. म्हणून वी ऑब्झर्व दॅट पहिल्यांदा ऑब्झर्वेशन आणि मग कन्क्लुजन. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? वी ऑब्झर्व दॅट द व्हॅल्यू डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स इज same, that is 2 throughout the data. Therefore the given data is equally spaced data having interval of differencing, that is the value of h is equal to 2 असेल. Similarly here, what about second example? Yes, values of x 2, 4. Yes, okay, तसंच आपण एक्झाम्पल दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते पाहू शकतो. असे तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक्झाम्पल्स तयार करू शकता. दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही पाहण्यासाठी फक्त काय करणार आहोत? आपण आर्ग्युमेंट मधला अंतर बघणार आहोत. आर्ग्युमेंट मधला अंतर समान असेल तर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल. ओके, हे लेक्चर्स युट्यूबवर आहेत. तुम्ही रिपीटेडली एखादा कन्सेप्ट जर समजलेला नसेल तर रिपीटेडली तुम्ही पाहू शकता. रिपीटेडली पाहून कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून तुमच्या स्वतः नोट्स तुम्ही काढू शकता. ठीक आहे. येस, तर आजचं जे लेक्चर आहे आपलं, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलेला आहे? येस, पहिल्यांदा आपण थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. त्याच्यानंतर आपण दिलेला डेटा हा पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ आर्ग्युमेंट आणि डेफिनेशन ऑफ एंट्री बघितली. आर्ग्युमेंट कोणाला म्हणायचं, एंट्री कोणाला म्हणायचं, डिपेंडंट व्हेरिएबल कोणाला म्हणायचं आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणाला म्हणायचं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण पुढचे दोन कन्सेप्ट, महत्त्वाचे कन्सेप्ट बघितले. दॅट इज इक्वली स्पेस्ड डेटा अँड नॉट इक्वली स्पेस्ड डेटा. यांच्या डेफिनेशन्स बघितल्या. इंटरव्हल ऑफ डिफरन्सिंग म्हणजे काय याची डेफिनेशन बघितली. आणि या कन्सेप्टला अंडरस्टँड होण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले
आहे. ओके.